सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ। तर तुमचं प्रियालयच्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक महत्त्वाची आणि अतिशय सुंदर अशी सेवा सांगणार आहे बघा। तर बघा, एखादी व्यक्ती अशी असते की तिला मनासारखी नोकरीच मिळत नाही, ती खूप प्रयत्न करते, किंवा तुमचा जर स्वतःचा एखादा व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायामध्ये सुद्धा तुम्हाला मनासारखं उत्पन्नच मिळत नाही, तर तुम्हाला ना ही सेवा आपल्या घरामध्ये करायची आहे। या सेवेचा अनेक भक्तांना अनुभव आलेला आहे बघा। तुम्ही अगदी श्रद्धेनं आणि मनापासून ही सेवा करा बघा, तुम्हाला सुद्धा मनासारखी नोकरी मिळेल आणि तुमचा पण एखादा जर व्यवसाय असेल तर त्या व्यवसायामध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळेल। एखाद्या वेळेला काय होतं बघा, आपण खूप कष्ट करतो, दिवस रात्र आपण प्रामाणिकपणे कष्ट करत असतो आणि ते कष्ट करून सुद्धा आपल्याला मनासारखा त्या कष्टातून मोबदला मिळत नाही। म्हणजे आपण एखादं जर तुमचं दुकान आहे आणि त्या दुकानामध्ये तुम्ही कष्ट करता, किंवा तुमचा एखादा छोटासा व्यवसाय आहे बघा, छोटासा व्यवसाय असून सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये प्रामाणिक कष्ट करता, पण मनासारखं तुम्हाला उत्पन्नच मिळत नाही, तुम्हाला त्या कामामध्ये यश येत नाही, पण तुमचे कष्ट हे प्रामाणिक आहेत बघा। ज्या वेळेला आपल्याला जर नशिबाची साथ नसेल ना, तर अशा वेळेला आपल्यासोबत ह्या गोष्टी घडत असतात। आपण जे पण कष्ट करत आहोत बघा, ते कष्ट आपल्याला प्रामाणिकपणे करायचं आहे। एखाद्या व्यक्तीनं बघा, तिच्या मनासारखं तिनं शिक्षण घेतलेलं असतं, पण त्या शिक्षणानुसार तिला मनासारखी नोकरीच मिळत नाही आणि ती खूप प्रयत्न करते तरी सुद्धा तिला नोकरी मिळत नाही। तर अशा व्यक्तीने नोकरी मिळावी ह्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता। सेवा फक्त आपल्याला सकारात्मक विचार ठेवून करायचे आहेत बघा, तुम्हाला सेवेचा अनुभव हा नक्कीच येणार। जेव्हा प्रामाणिक मार्गाने पैसे कमवत असतो बघा आणि कष्ट करत असतो, आणि त्या कष्टाला जेव्हा आपल्या नशिबाची साथ मिळते ना, तेव्हा तुम्हाला यश हे मिळतंच। पण ही सेवा करत असताना तुम्हाला एक सांगते की तुम्हाला असं नाही की तुम्ही घरात बसायची आणि नुसती तुम्ही सेवा करत आहात, तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही कोणतेही प्रयत्न करत नाहात, तर तुम्हाला या सेवेचा अनुभव येणार नाही। तुम्हाला सेवा करत असतानाच तुम्हाला प्रयत्न सुद्धा करायचे आहेत, तुम्हाला नोकरी मिळवायची सुद्धा आहे आणि त्या प्रयत्नांना तुम्हाला यश मिळणार आहे बघा सेवा केल्यानंतर। त्याचप्रमाणे तुम्ही व्यवसाय सुरू केले तर त्या व्यवसायामध्ये सुद्धा तुम्हाला कष्ट करायचेच आहेत, दिवस रात्र तुम्हाला कष्ट करायचे आहेत, की जेणेकरून आपल्या कष्टाचं सुद्धा आपल्याला यश मिळेल। आणि त्याचप्रमाणे तुम्हाला सेवा करायची, सेवा करत असताना आपल्याला काम म्हणजे जे कष्ट आहे ते कष्ट सुद्धा प्रामाणिकपणे करायचे, तरच तुम्हाला अनुभव येणार आहे। जर तुम्ही घरात बसला आणि देवघराजवळ बसून जर नुसती सेवा केली ना आणि तुमचे कष्टच कोणते नाही, तर तुम्हाला कधीही कोणत्याच सेवेचा अनुभव येणार नाही। नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा मी एक सेवा सांगते, ती सेवा तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकता। श्रावण महिन्यातला कोणता पण एखादा दिवस बघा आणि त्या दिवसापासून तुम्ही सेवेला सुरुवात करा। आता बघा, ही सेवा आपल्या देवघराजवळ बसून आपल्याला करायची आहे। जी पण व्यक्ती सेवा करते ना, म्हणजे त्या घरातली जी पण व्यक्ती एखाद्या व्यक्तीसाठी सेवा करत्या, मी मगाशी पण सांगितलं, तुम्ही जर तुमच्या मुलीसाठी जर सेवा करणार असाल किंवा मुलासाठी सेवा करणार असाल, तर तुम्हाला पहिल्यांदा ते सगळं स्वामींना सांगायचं आहे की मी अशी सेवा करत आहे घरामध्ये, आणि ही सेवा ना आपल्याच घरामध्ये करायची। आपण ज्या घरामध्ये राहतो ना, त्याच घरामध्ये तुम्हाला देवघराजवळ बसून सेवा करायची, जिथं आपल्या स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल अशा ठिकाणी। तर तुम्हाला सेवा ही करायची आहे बघा। 3 संकल्पयुक्त श्री गुरुचरित्र ग्रंथाची 3 संकल्पयुक्त पारायण करायचे। श्री गुरुचरित्र हा इतका प्रभावी ग्रंथ आहे ना, जी पण व्यक्ती अगदी श्रद्धेनं या ग्रंथाचं पारायण आपल्या घरामध्ये करते ना, तिच्या मनोकामना नक्कीच स्वामी महाराज पूर्ण करतात। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की या ग्रंथामध्ये 1 ते 53 अध्याय आहेत आणि प्रत्येक अध्यायाची फलश्रुती ही वेगवेगळी आहे। प्रत्येक अध्याय आपल्या प्रत्येक समस्येचं निरसन करत असतो। असे तुम्हाला 7 दिवसाचं, जे श्री गुरुचरित्र ग्रंथाचं 7 दिवसाचं तुम्हाला एक पारायण करायचं आहे। असे तुम्हाला 3 पारायण संकल्पयुक्त घरामध्ये करायचे आहेत। पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे स्वामींजवळ आणि तुम्हाला घरामध्ये पारायण करायचे। आता पहिल्या दिवशी तुम्ही पारायणला सुरुवात केल्यानंतर 7 दिवसाचं पारायण तुमचं पूर्ण होणार। 7व्या दिवशी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीनं पारायणचं उद्यापन करायचंय। जे तुम्ही संकल्पयुक्त पहिलं पारायण केलं, 1 ते 7 दिवसाचं पारायणचं तुम्हाला उद्यापन 7व्या दिवशी करायचंय। 7वा दिवस झाला की लगेच तुम्हाला 8व्या दिवशी दुसरं पारायण, म्हणजे दुसरं पारायण तुम्हाला पुन्हा 8व्या दिवशी संकल्प करायचा, तोच संकल्प करायचा मनासारखी नोकरी मिळवण्यासाठी, आणि पुन्हा तुम्हाला दुसरं पारायण सुरू करायचं। त्या पारायणचा 7वा दिवस झाल्यानंतर 7व्या दिवशी उद्यापन करायचं आणि पुन्हा जो पुढचा दिवस येतो दुसऱ्या दिवशी तुम्हाला लगेच तिसरं पारायण करायला सुरुवात करायची। अशी तुम्हाला घरामध्ये श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण 3 करायचे, संकल्पयुक्त करायचे। असं नाही की तुम्ही पहिलं पारायण केलं, 2 महिने स्किप केलं आणि त्याच्यानंतर दुसरं पारायण केलं, तर असं तुम्हाला करायचं नाही। भले तुम्ही पहिलं पारायण केलं, 7व्या दिवसाचं उद्यापन तुम्ही केलं, आता 8वा 9वा दिवस 1-2 दिवस तुम्ही स्किप करू शकता। जर तुमच्या घरामध्ये काही प्रॉब्लेम झाला किंवा तुम्हाला स्वतःला काही प्रॉब्लेम आला, तर तुम्ही ते दिवस स्किप करून तिचं पुढचे दिवस घेऊ शकता। पण तुम्हाला पारायण हे ना व्यवस्थितच करायचं आहे। पहिलं पूर्ण झालं की लगेच तुम्हाला दुसरं घ्यायचं आहे।
जर तुम्हाला अडचण आली तरच तुम्हाला ते दिवस स्किप करायचे, त्याच्यानंतर लगेच तुम्हाला पारायण सुरू करायचं आहे. पारायणमध्ये तुम्हाला कधी 15-20 दिवसाचं कधी सुद्धा म्हणजे स्किप करायचे नाहीत दिवस. व्यवस्थित तुम्हाला 3 श्री गुरुचरित्र ग्रंथाचे संकल्पयुक्त पारायण आपल्या घरामध्ये व्यवस्थित करायचे, 3 करायचे आपल्याला. ही सेवा ना जी व्यक्ती करते ना त्या व्यक्तीला नक्कीच नोकरी मिळते बघा, मनासारखी नोकरी मिळते तिला. मनासारखी नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला हे पारायण घरामध्ये करायचंय बघा. त्याचसोबत तुम्हाला काही अशा सेवा सुद्धा करायच्या आहेत. तर तुम्हाला ना दररोज तुम्हाला सकाळी वेळ भेटला तर तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी तिन्ही संच्या वेळेला ह्या सेवा करू शकता. तर ह्या सेवा तुम्हाला कोणत्या करायच्या आहेत, तर तुम्हाला ना एक वेळेला श्री सुक्ताचं पठण करायचं आहे, एक वेळेला तुम्हाला नवग्रह स्तोत्राचं पठण करायचं आहे, एक वेळेला तुम्हाला श्री व्यंकट स्तोत्राचं पठण करायचं आहे, एक वेळेला तुम्हाला श्री कालभैरवाष्टक स्तोत्र जे नित्यसेवेच्या पुस्तकात आहेत ह्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत बघा. सकाळी करा किंवा संध्याकाळी करा. या सेवा खूप महत्त्वाच्या सेवा आहेत बघा. ह्या सेवा तुम्हाला चुकवायच्या नाहीत. आता ज्या व्यक्तींचा व्यवसाय आहे किंवा छोटं मोठं दुकान आहे, म्हणजे तुमचं कोणतं पण दुकान आहे जिथं तुम्ही काही वस्तू आहे त्या म्हणजे सेल करता, म्हणजे विकायसाठी ठेवता, असं तुमचा एखादा व्यवसाय आहे स्वतःचा, किंवा तुमचं एखादं दुकान आहे म्हणजे एखादं पार्लर आहे किंवा एखादं व्यवसाय आहे छोटा मोठा घरामध्ये व्यवसाय किंवा तुमचा एखाद्या ठिकाणी व्यवसाय आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, त्या ठिकाणी तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत. आता ह्या सेवा का करायच्या, तर बघा आपण काही वेळेला ना त्या ठिकाणी आपला व्यवसाय असतो आणि त्यामध्ये आपल्याला यश येत नाही. आपण कष्ट तर करतो पण यश येत नाही. तर तुम्ही ह्या सेवा त्या ठिकाणी करू शकता. ज्या ठिकाणी तुमचा व्यवसाय आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही मी ज्या सेवा सांगणार आहे ना त्या सेवा करू शकता. त्याचप्रमाणे जिथं तुम्ही सेवा करणार आहात ना तिथं तुमचं म्हणजे दुकानामध्ये एक छोटा तरी स्वामींचा फोटो असणे आवश्यक आहे बघा. पहिल्यांदा म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला श्री सुक्ताचं एक वेळेला पठण करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला नवग्रह स्तोत्राचं एक वेळेला पठण करायचं, त्यानंतर तुम्हाला व्यंकट स्तोत्राचं पठण करायचं, त्यानंतर तुम्हाला श्री कालभैरवाष्टक स्तोत्राचं पठण करायचं एक वेळेला. असं तुम्हाला जॉबच्या ठिकाणी असं तुम्हाला ज्या ठिकाणी तुमचा व्यवसाय आहे किंवा ज्या ठिकाणी तुमचं म्हणजे छोटंसं दुकान आहे किंवा तुमचं पार्लर आहे त्या ठिकाणी तुम्ही ह्या सेवा सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ ठरवा आणि त्यावेळेला पठण करू शकता. पठण करणं तुम्हाला ज्या दिवशी शक्य नाही त्या दिवशी तुम्ही श्रवण केलं तरी चालेल, पण त्या ठिकाणीच तुम्ही ह्या सेवा करण्याचा प्रयत्न करा. मनासारखी नोकरी मिळावी अशा व्यक्तींना मी घरामध्ये श्री गुरुचरित्र ग्रंथाचं 3 संकल्पयुक्त पारायण सांगितले आणि त्यासोबत तुम्हाला ह्या बाकीच्या सेवा सुद्धा सांगितल्यात. ज्या व्यक्तींना व्यवसायामध्ये यश येत नाही ह्या व्यक्तींनी तुम्ही नुसतं ह्या सेवा बाकीच्या नुसतं पठण केल्या ना तिथं त्या ठिकाणी तरी सुद्धा चालेल. मला अशा सेवा करायच्यात. ह्या सेवा तुम्हाला दररोज पठण करा बघा. तुम्हाला 15 दिवसामध्ये सुद्धा ह्या सेवेचा अनुभव येईल बघा. कारण तुम्ही जे कष्ट करता ना त्या कष्टाला नक्कीच तुमच्या नशिबाची साथ मिळेल आणि तुम्हाला सुद्धा योग्य मोबदला त्यातून मिळेल बघा. कारण आपण काही वेळेला खूप कष्ट करतो, खूप मेहनत घेत असतो आणि त्या मेहनतीचं सुद्धा आपल्याला योग्य असा मोबदला मिळत नाही. आणि अशा वेळेला कुठंतरी असं आपल्याला मनातून वाटतं की मी जे काम करत आहे किंवा मी जो व्यवसाय सुरू केला आहे तो व्यवसाय आता आपण बंद करूया. पण अशा वेळेला तुम्ही तुमचे प्रयत्न प्रामाणिक करत राहा आणि अशा पद्धतीने तुम्ही सेवाही करा. कारण सेवा ह्या खूप महत्त्वाच्या असतात आपल्या आयुष्यामध्ये. आपण जेवढ्या सेवा करत राहतो ना जेवढं आपल्या मागच्या जन्माचं कर्म जे असतं, वाईट कर्म, त्याचे भोग जे असतात, जे दुःखातून आपण भोगत असतो ते सुद्धा कमी कमी होत जातात. आणि त्याचप्रमाणे आपण हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश सुद्धा येते. यासाठी सेवा तुम्हाला चुकवायच्या नाहीत. त्याचप्रमाणे बघा आता आपण बिझनेस करतो, तर बिझनेसमध्ये तुम्हाला दररोज थोडा फायदा होत जातो. तर त्यातून ना तुम्हाला दररोजचे स्वामींसाठी ना एक 20 रुपये किंवा तुम्हाला जसं शक्य होईल 50 रुपये, 108 रुपये किंवा 101 रुपया असं तुम्हाला थोडं साईडला काढून ठेवायचं आहे. ज्या व्यक्ती जॉब करतात त्यांचं महिन्यावरती पेमेंट येतं, तर त्यातले सुद्धा तुम्ही थोडेसे पैसे साईडला काढून ठेवू शकता आणि ते पैसे तुम्हाला एक दिवशी घ्यायचं आहे आणि स्वामींसाठी एखादी वस्तू घेऊन मंदिरात वगैरे जायचं आहे. तुम्ही असंही करू शकता बघा. आपण जे पैसे कमवतो ना त्यातले थोडे साईडला काढून ठेवायचे आणि त्यातूनच त्याच पैशातून बघा स्वामींसाठी तुम्ही एखाद्या गुरुवारी जाऊ शकता मठामध्ये, स्वामींसाठी एखादा हार घेऊ शकता किंवा स्वामींचा सुंदर असा फोटो सुद्धा तुम्ही तिथून घेऊ शकता आणि घरी वगैरे तुमच्या दुकानामध्ये आणून लावू शकता किंवा घरामध्ये ठेवू शकता. असं आपल्याला त्या पैशांमधून स्वामींसाठी काहीतरी घ्यायचं आहे बघा वस्तू. तर बघा हे जर तुम्ही करत राहिला ना तर नक्कीच तुम्ही जे काम करत आहात त्या कामामध्ये तुम्हाला यश येणारच आहे. शिवाय स्वामींचा सुद्धा तुमच्यावरती एक कृपाशीर्वाद राहील. आणि तुम्हाला एक सांगते की तुम्ही सेवा करत आहात तर तुम्हाला कष्ट सुद्धा प्रामाणिक केलेच पाहिजे, तरच तुम्हाला अनुभव येणार आहे. आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला जी माहिती दिली ती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.